नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। तर पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या। अहिल्यानगर तालुक्यात बिबट्यांचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। वन विभागाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे। तसेच नगर तालुक्यातील गावागावांमध्ये बिबट्यांचा वावर वाढला आहे। यामध्ये नगर तालुक्यातील जेऊर, इमामपूर, देहरे, विडत, चास, कामरगाव, भोरवाडी, सारोळा कासार, निमगाव, वाघा, जखणगाव, चापेवाडी, ससेवाडी, नेप्ती परिसरातील झाडाझुडपात बिबट्यांनी रानात ठाण मांडले आहे। यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत। याशिवाय नागरिकांच्या सुरक्षेसाठी वन विभागाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे। तसेच बिबट्याचा शोध घेण्यासाठी वन विभाग ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करत आहे। तसेच शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी शक्यतो एकट्याने शेतात किंवा परिसरात जाऊ नये। तसेच सायंकाळी 6 ते 9 आणि पहाटे 5 ते 7 या वेळेत बिबटे शिकारीसाठी बाहेर पडतात। त्यामुळे या वेळेत लहान मुले, स्त्रिया आणि एकट्याने बाहेर पडणे टाळावे आणि पाळीव जनावरे शक्यतो बंदिस्त गोठ्यात ठेवावीत, अशा प्रकारे काळजी घ्यावी। अहिल्यानगर मध्ये युवान आणि गुरु अर्जुन सामाजिक प्रतिष्ठान संचलित घर घर लंगर सेवेच्या वतीने राष्ट्रीय एकात्मता आणि सांस्कृतिक युवा शिबिरांतर्गत शहरात धार्मिक सामाजिक एकतेचा संदेश देण्यासाठी सर्वधर्मीय धर्मगुरूंच्या उपस्थितीमध्ये सर्व धर्म प्रार्थना घेण्यात आली। यावेळी सावेडी येथील माऊली संकुलात झालेल्या कार्यक्रमात विविध राज्यातून शिबिरात सहभागी झालेल्या युवक युवतींनी त्यांच्या संस्कृतीचे सादरीकरण करून एक संघ भारताचे दर्शन घडवले। यावेळी 17 राज्यातील संस्कृतीवर आधारित नृत्याचे सादरीकरण करण्यात आले आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील फोपसंडी या अतिदुर्गम आदिवासी गावात आदिवासी सेवा प्रतिष्ठानने नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिर राबवण्यात आले होते। कारण आदिवासी भागातील नागरिकांना अद्ययावत आरोग्य सुविधा मिळण्याच्या दृष्टिकोनाने आदिवासी सेवा प्रतिष्ठानच्या वतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिराच्या माध्यमातून आदिवासी ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करून मोफत औषधोपचार करण्यात आले। भूमिहीन आदिवासी भिल्ल समाजाच्या कुटुंबियांना ग्रामपंचायत हद्दीमध्ये महाराष्ट्र शासनाची जागा राहण्यासाठी मिळवून द्यावी, या मागणीचे निवेदन आज जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले। कारण जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आणि गावात बेघर आदिवासी भिल्ल समाजाचा सर्वे करून ग्रामपंचायत हद्दीमध्ये महाराष्ट्र शासनाच्या जागा आहे, त्यातून भूमिहीन आदिवासी भिल्ल समाजाच्या कुटुंबियांना ग्रामपंचायत हद्दीमध्ये महाराष्ट्र शासनाची जागा राहण्यासाठी मिळवून द्यावी। तसेच जागा नावावर नसल्याने आदिवासी भिल्ल समाजाच्या कुटुंबियांना घरकुलाचा लाभ देखील घेता येत नसल्याने जागा नावावर करून देण्याची मागणी करण्यात आली आहे। एकलव्य संघटना, मोहन गोलवाड, वैजंताताई गोलवाड आणि नगर जिल्ह्यात जेवढे पदाधिकारी, कार्यकर्ते, जिल्ह्यातले तालुक्यातले सगळे कार्यकर्ते कलेक्टर साहेबाला आम्ही निवेदन घेऊन आलतो। तर अशा संदर्भात आलतो की बाबा जागा आहे, जागा नाही, घरकुल येते पण जागा नाही। मग जागेच्या संदर्भात आम्ही साहेबांना भेटलो। तर कलेक्टर साहेबांनी आम्हाला असं आश्वासन दिलं की प्रत्येक पंचायत समितीला आम्ही पत्र देतो BDO साहेबांना की बा यांना कमीत कमी यांच्या नावावर जागा करून द्या आणि यांच्या नावावर जर जागा झाली प्रत्येक आदिवासींच्या त्यांना घरकुलांचा लाभ घेता येईल साहेब। आणि आदिवासी हा देशाचा मालक साहेब, अहो यांना राहायला जागा नाही, हे भूमीन आदिवासी येत, अहो यांनी कुठं राहायचं, यांना नाही घर नाही, दार नाही, निवारा नाही, अहो यांचे लेकरं बाळ असे उघड्यावर बसलेले आहेत साहेब। विचार करायसारखी गोष्ट आहे। आता प्रत्येक वेळेस तुमच्या दारात येऊन आम्हाला लाज वाटायला लागली बा, आज कलेक्टर साहेबांच्या प्रत्येक ऑफिसला येऊन कवर यायचं आम्ही हेलपाटे घालायचे। मग साहेबांनी आमचं एवढं दुःख फक्त काय की भाऊ गोरगरिबांना नगर जिल्ह्यात जेवढे तालुके आहेत प्रत्येक गावाचा सर्वे करून प्रत्येक गावाला आदिवासींना न्याय द्यावा। भिल्ल आदिवासी यांना राहत्या घराची जागा नावावर करून पाहिजे साहेब, का होत नाही? आणि म्हणे देशाचे मालक आदिवासी आणि जागा नावावर नाही, यांना राहायला घर नाही। बघा साहेब, तुम्हाला जर आता काय कळकळीची विनंती करतो, आणि जर तुम्ही जर समजा जागा नावावर जर न केली तर आम्ही जंगल उद्ध्वस्त करणार आहेत आणि जंगल तोडून त्या जंगलात राहणार आहेत। कारण ग्रामपंचायत मध्ये जागा शिल्लक राहिल्या नाही। प्रत्येक गावात ग्रामपंचायतवाले जा कलेक्टर साहेबाकडे, कुठं ग्रामपंचायत जागा शिल्लक आहे जा कलेक्टर साहेबाकडे। मग कलेक्टर साहेबांनी जर आमचं निवेदन नाही स्वीकारलं तर आम्ही जंगल तोडणार, जंगल मध्ये राहणार आणि जमिनी बी काढणार। मग बघू काय आमच्यावर कारवाई करा, नाहीतर आम्ही जेलमध्ये टाका, नाहीतर आम्हाला गोळ्या घाला, तरी आम्ही आदिवासी हटत नाही। जय एकलव्य, जय आदिवासी, जय महाराष्ट्र।
अहिल्यानगर शहरातील तारकपूर बस स्टँड मधील अनाधिकृत रिक्षा स्टॉप हटवण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने करण्यात आली। तसेच बस स्थानकाच्या आतमध्ये असलेल्या रिक्षा स्टॉपमुळे वाहतुकीस अडथळा, महिलांची छेडछाड आणि लहान मोठे अपघात घडत असल्याचा आरोप करण्यात आलाय। याशिवाय सदर रिक्षा स्टॉप बस स्थानकाच्या आवारातून बाहेर हलवण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले आहे। अहिल्यानगर शहरातील दातरंगेमळा एकदंत कॉलनी येथील श्री एकदंत महिला मंडळाचा हळदी कुंकू कार्यक्रम साजरा करण्यात आला। यावेळी पद्मशाली समाजातील प्रसिद्ध असलेला सांस्कृतिक कार्यक्रम बलकाम्मा खेळण्यात आला। याशिवाय त्यावेळी विविध मनोरंजन स्पर्धा देखील घेण्यात आल्या। या कार्यक्रमात अनेक महिलांनी वेगवेगळ्या गाण्यांवर नृत्य सादर केले। तसेच सहभागी महिला, ज्येष्ठ महिलांनी बायपण भारी देवा या गाण्यावर ठेका धरत आनंद लुटला आहे। कस्तुरी फाउंडेशनच्या महिलांनी विळद घाट येथील मातोश्री वृद्धाश्रमात हळदी कुंकूचा कार्यक्रम राबवला। यावेळी वृद्धाश्रमातील महिलांसह फुगड्या, मनोरंजनात्मक खेळ आणि उखाणे रंगले होते। तसेच यावेळी मोठ्या आपुलकीने हळदी कुंकूसाठी आलेल्या महिला पाहून वृद्धाश्रमातील महिला देखील भारावल्या। तसेच वृद्धाश्रमातील महिलांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याचा सोहळ्यात अनेक महिला सहभागी होत्या। सगळेजण वृद्धाश्रमामध्ये येऊन काही ना काही योगदान देत असतात। तर आमच्या फाउंडेशन तर्फे आम्ही जेवढ्या महिला आहेत आणि कार्यकर्ते आहेत किंवा काम करतात, ज्यांना असं काहीतरी वेगळं करायचं असतं, त्या सगळ्यांनी असं ठरवलं होतं की आपण हळदी कुंकू करायचं, पण थोडं वेगळं की जिथे गरज आहे त्या गरजू लोकांमध्ये जाऊन त्यांच्यासोबत आनंद साजरा करून आणि त्यांनाही आनंदित करून हा हळदी कुंकाचा कार्यक्रम आपल्याला करायचा होता। आणि जसं आम्ही नियोजन केलं त्या पद्धतीनुसार आम्हाला सगळ्यांनी एवढं सहकार्य केलं की आम्हालाही असं वाटलंच नाही की एवढे जण आम्हाला सहकार्य करतील आणि येतील आमच्यासोबत। अजून बऱ्याच मैत्रिणींना यायचं होतं, पण काय झालं, घरची काही अडचणी, लग्न तिथी आहे, आज 26 जानेवारी आहे आणि आमच्या शिक्षिका मंडळी बऱ्यापैकी येऊ नाही शकल्या, काही आल्या। भावी ह्या स्वतः उद्योजिका आहेत, त्यांचा बिझनेस आहे। ह्या मॅडमला सगळ्यांनी बघितलंच होतं माझ्यासोबत त्या दिवशी। आणि अशा आमच्या सगळ्याच जणी आम्ही काही ना काही कामामध्ये व्यस्त असतो, पण त्या कामातून सुद्धा वेळ काढून आम्हाला हा कार्यक्रम करायचा होता। आणि अक्षरशः आम्ही आमच्या कॉलनीमध्ये काही जणांनी एकत्रित हळदी कुंकू करायचं ठरवलं होतं, पण जेव्हा आम्ही अशी संकल्पना मांडली त्यांच्यासमोर, त्यांनी तो हळदी कुंकाचा कार्यक्रम कॅन्सल करून आमच्यासोबत वृद्धाश्रमात इथे यायचं ठरवलं। त्यामुळे मला त्यांचं खूप कौतुक वाटतं की सगळ्यांनी इथे यायचं ठरवलं आणि बऱ्यापैकी कॉलनीतले सगळे इथे आले। आणि काय होतं, आम्ही खूप एन्जॉय करतो आमच्या याच्यामध्ये हळदी कुंकू, सगळे सण समारंभ। तुम्ही सगळे आपला घरदार सोडून इथे आलेले असतात, विशेष करून महिला वर्ग, म्हणजे जेंट्स तर आहेच, पण महिला वर्गांना काही गोष्टी आठवतात। आम्हाला वाटलं का नाही आम्ही त्यांच्यासोबत त्यांच्या आठवणी जागृत करून आमचा सोहळा साजरा करावा, म्हणून आज आम्ही इथे तो प्रपंच मांडण्याचा प्रयत्न केला। तर आज आम्ही काही आमच्या पद्धतीने तुम्हाला सहकार्य म्हणून आमच्याकडनं काही भेटवस्तू पण आणलेल्या आहेत, त्या आम्ही थोड्या वेळाने तुम्हाला सगळ्यांना त्या देणार आहेत। आणि दिलीप जोडिया सरांचं विशेष सहकार्य लाभलं, त्यांनी नेहमी फोन केला तरी प्रत्येक वेळेस मार्गदर्शन केलं बरं का। आणि त्या दिवशी सुद्धा आम्ही पर्सनल भेटायचं म्हणून ठरवलं होतं की प्रत्येकाला एकदा विचारूयात काही अजून वेगळं पाहिजे का। तर आम्ही दोघींनी विचारलं, त्या पद्धतीने त्यांनी आम्हाला परमिशन दिली। त्याच्यानंतर सुद्धा आम्ही बघितलं, पण आम्हाला त्यांचं इथला सगळं इतकं व्यवस्थित आणि पद्धतशीर वाटलं, त्याच्यामुळे आम्ही इथं येण्याचा निर्णय घेतला सगळ्यांनी। तर आज हळदी कुंकाचा कार्यक्रमाला आपण सुरुवात करायची सगळ्यांनी, पण हे करताना आम्हाला तुमचे उखाणे ऐकायचे बरं का। आम्ही तर गेलो असतो, पण आम्हाला तुमच्यासाठी ऐकायचे, कारण फार जुने उखाणे असतात, ते अजून आमच्या कानापर्यंत आता पडलेले पण नसतील काही काही, तर त्या निमित्तानं आम्हाला तुमचे उखाणे ऐकायला पण मिळतील। तर सगळ्यांनी उखाणे घ्यायचं आणि हा हळदी कुंकाचा कार्यक्रम छान पार पाडण्यात मदत करायची। चालेल, थँक्यू। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।